येस, पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षक वर्गांचं, त्याचबरोबर मान्यवरांचं, पाहुण्यांचं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात मोरबा फेस्टिवल 2025 मध्ये पहिलं एडिशन आपण पाहतोय या संपूर्ण मोरबेकरांच्या वतीनं मोरबा फेस्टिवल म्हणून या स्पर्धेचा उल्लेख आपण सातत्याने करताना पाहायला मिळतो। मी दोन टीमचं लक्ष वेधून आपण 12th मॅन आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं हे अनिवार्य असणार आहे, त्यामुळे मी दोन टीमचं लक्ष वेधणार आहे की आपला 12वा खेळाडू आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या आधी मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच दुपारच्या सत्रानंतर तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते, जिथे अगदी या दक्षिण रायगड जिल्ह्यामधील नामवंत खेळाडू ग्रामीण गटात मधील आपल्याला पाहायला मिळणार, जिथे एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजे सात रोहेकर युवा मंच पुरार हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल। त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय ते म्हणजे तुषार शेठ वाडवल पुरस्कृत शिवगर्जना कळमजे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी तुषार शेठ वाडवल यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे। द चॉकलेट कॅफेचे ओनर आहेत आणि सातत्याने आपल्या गावाला पाठिंबा देण्याचं काम, संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो। आज आपण मेन इन व्हाईट मध्ये जे जर्सी मध्ये पाहायला मिळतात त्यांनी पुरस्कृत केलेली ही जर्सी शिवगर्जना कळमजे या टीम साठी पाहायला मिळत आहेत, त्यामुळे विशेष कौतुक ते म्हणजे तुषार शेठ वाडवल यांचं देखील करावं लागेल। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय देखील आपण पाहतोय ते म्हणजे सात रोहेकर युवा मंच पुरार यांच्या माध्यमातून संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पुरस्कृत करताना पाहायला मिळालं, त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करूयात। या स्पर्धेच्या वतीनं आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय A1 जोडी पुरारची मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, जिथे एका साईडला आपण पाहतोय माज खतीब रन मशीन ऑफ पुरार आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मिस्टर 360 शहजाद मुकादम। सामन्याला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल, बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय अमोल वाडवल कळमजी गावचा सितारा। आज आपण पाहतोय मोरबा फेस्टिवल पहिला बॉल वरती आपण पाहतोय ऑन साइड ला केलेला फटका। वेलकम टू मोरबा फेस्टिवल सिक्सर। परफेक्ट टाइम आमचं डीजे मास्टरचं देखील पाहायला मिळते, डीजे संस्कार डीजे बाळा यांचे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात। परफेक्ट सॉन्ग मैदानाच्या आतमध्ये, कारण का माज खतीब हे मोठं नाव आहे, सुरुवातही दमदार झाली आहे। पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पहिल्या बॉल वरती माज खतीब आपले इरादे हे स्पष्ट केलेत। षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल कोलाट टाकला होता, यावेळी पण पाहतोय कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न अफलातून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्याच वेळेला दन 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 करत सीमारेषेच्या पार येतोय चौकार। आज माझ नाव हे अगदी आपण पाहतोय संपूर्ण मैदानाच्या चहू बाजूला आपल्याला ऐकायला मिळणार आहे। पुढचा बॉल हो यावेळेला आपण पाहतोय प्रति उत्तर देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये अमोल यांनी देखील आपल्याला करताना पाहायला मिळालं। याही खेळाडूची चर्चा राहिली, अष्टपैलू खेळाडू आहेत, ज्या वेळेला या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय सोन्याची अंगठी देखील मालिकावीर म्हणून राहिली आहे, LED टीव्ही देखील मालिकावीर म्हणून राहिली आहे, एक स्पोर्ट्स सायकल देखील मालिकावीर म्हणून अमोलला मिळताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे थँक्यू। एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाली। एकाच्या मध्ये टीमची धावसंख्या वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली, ती म्हणजे आपण पाहतोय 11 या आकड्यावरती। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सुरुवात चांगली झाली आहे। येस, आपण पाहतोय शहजाद मुकादम ज्याने खऱ्या अर्थानं मानगाव प्रीमियर लीगचं मी तर महिने 4 सीझन गाजवलेत असा पुरार गावचा सितारा।
ओ हो हो, पहिला बॉल खेळवते त्याच्यानंतर आपण पाहतोय ऑन साइडला खेळला फटका आणि त्याचबरोबर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय 4 धावांसाठी आणखीन एक दमदार मोरबा फेस्टिवल चौकार. पुरार गावची A1 जोडी दमदार सुरुवात झाली आहे, धुमाकूळ घालतायत. त्यामुळे आता अमोलला देखील कमबॅक करावं लागणार आहे. पुढचा बॉल हो हो, यावेळेला पण पाहतोय पुढे आले, त्याच वेळेला पण पाहतोय बॉलला देखील पुढे पाठवलंय आणि एक्स्ट्रा कव्हर दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. आणखीन एक याही बॉल वरती धावा मिळतील तर 4 4 4 येतोय फेस्टिवल चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या आहे आपल्यावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय ती म्हणजे बॅटिंग करत असताना साद रोहेकर युवा मंच पुरार या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे, धुमाकूळ घातल्या पहिल्या षटकामध्ये. षटकार पाहायला मिळाला, चौकार पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मेरिट वरती बॅटिंग करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरचा आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेने फक्त बॅट काढली, परफेक्ट टाइम केलं, मिडल ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळाले सर्व चेंडू आणि त्यानंतर सीमा रेषेच्या पलीकडे येताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय कलमच्या गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू राहुल राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. समोर आपण पाहतोय तुफान माच खदीप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु राहुलकडे देखील बरीचशी क्षमता आहे. त्यामुळे एक चांगली बॅटल आता षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल त्याच्यावरती करायचं होतं प्रहार आणि याही वेळेला आपण पाहतोय बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. माच कदीप यांच्या बॅट मधून आणखीन एक मॅसिव्ह हिट, मॅक्सिमम दर्जा षटकार. मैदानाच्या आतमध्ये इथे घोंगवताना पाहायला मिळते आहे. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हो हो हो, यावेळी पण पाहतोय अगदी खोलात टाकला होता. LBW ची अपील जरूर केली होती, परंतु पंचांनी कळवलंय अगदी थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे आपण पाहतोय तिथे अपील फेटाळली गेली. एक धाव आपण पाहतोय अगदी यस बॅटच्या स्वरूपाने आपल्याला ही एक धाव येताना पाहायला मिळते. त्यामुळे एकाच्या मदतीने टीमची धावसंख्या पण पाहतोय ती म्हणजे 26 ऑन बोर्ड. 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या. शहजाद मुकादम आपण पाहतोय ज्याने खऱ्या अर्थानं यंदाचा हंगाम तालुक्याची स्पर्धा मानगाव प्रीमियर लीग ज्याने गाजवली तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा दाखल झाल्यात. समोर राहुल हो फॉलिंग स्वीप करायचं होतं, त्याच वेळेला आपण पाहतोय दिशा देण्याचं काम. शहजाद यांचा विचार केला तर अगदी स्क्वेअर लेगचं रिझन असेल, लॉंग लेगचं रिझन असेल, त्याचबरोबर आपण पाहतोय फाईन लेग असेल, थर्ड मॅन असेल, हे आवडतीचं क्षेत्र आहे आणि तिथे सातत्याने आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतात. याही वेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आल्या आहेत टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वरती पाहायला मिळते 28 आकड्यावरती. 28 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. हो हो, याही वेळ आपण पाहतोय अगदी ऑन साइडला घेतलेला फटका, एक उत्तुंग असा मोरबा फेस्टिवलचा ब्रँड सिक्सर.
34 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. या जोडीला खऱ्या अर्थानं थांबवणं तितकंच सोपं नाहीये, कारण का या दोघांमध्ये अगदी इतकी ताकद आहे ना, आणि त्याच वेळेला परफेक्ट टाइम. या वेळेला आपण पाहतोय अगदी यशांच्या मागे आले, पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ करायचं होतं. आउटफील्ड या मैदानाची खूप फास्ट आहे, आणि त्याच वेळेला आपण पाहतोय थर्ड मॅन लॉंग स्टॉपला बॉल बिलॉंग होईल 4 धावांसाठी. चौकार. संख्या धपकावरती पाय मिळते दोन, म्हणजे 38 या आकड्यावरती शेवटचा बॉल असणार आहे षटक क्रमांक 2 मधील. शेवटचा बॉल यावेळेला आपण पाहतोय बॅकफुटला आले, त्याच्यानंतर पंच करायचं होतं. तिथे खेळाडू आहेत, त्यांच्याकडून घडले चूक, आणि त्याच वेळेला बॉलने बाउंड्रीच्या आपल्याला ओळंदाना पाहायला मिळाली, आणि त्याही वेळेला आपण पाहतोय धावा मिळतील 4. चौकार. आपण पाहतोय 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत, त्यामुळे विनंती असणाऱ्या पण थोडीशी घाई करा आणि मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करा. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे आपण पाहतोय अगदी 42 या आकड्यावरती. माझ वैयक्तिक आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये 18 धावसंख्येवरती खेळतात. त्यांनी पहिली षटक अगदी खेळले, चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली. त्याच्यानंतर शहजादला पाहिलं आपण 6 चेंडू मध्ये वैयक्तिक 24 धावसंख्येवरती, म्हणजे या दोन्ही बॅटर मध्ये लागली आहे की सर्वाधिक धावा या इनिंग मध्ये कोण करणार, अशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड्री वरती पुन्हा एकदा टीमचे कॅप्टन अमोल. पहिला बॉल त्याच्यावरती करायचं होतं आक्रमण, टायमिंग याही वेळेला प्रॉपर, बॉलने हवाई सफर करताना पाहायला मिळाला. माच कदीप यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका सिक्सर. तो याही वेळेला आपल्याला षटकार पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल होता. पुढचा बॉल. हो हो हो, चेंज ऑफ द पेस. या वेळेला पाहतोय धीम्या गतीनं बॉल वरती फिंगर रोल केले गेले होते, आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी आता बऱ्याच वेळानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. एकाच्या मैदानात टीमची धावसंख्या ही आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली ती म्हणजे 49 आकड्यावरती. 49 ऑन बोर्ड आपण पाहतोय. मार्च 25 वरती आहेत, शेजा 24 वरती आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 49 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 अद्याप मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. ओहो, याही वेळी आपण पाहतोय इम्प्रुव्हाइज केले स्वतःला, आणि त्यानंतर स्ट्रोक घ्यायचं होतं. खेळाडू वेगाने आले होते, परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा प्रयत्न 3 खेळाडूंचा राहिलाय, परंतु त्यांना बॉल लागून बॉलने बाउंड्री रेषा ओलांडताना पाहायला मिळाली, आणि याही वेळेला धावा मिळतील 4. आपल्याला अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावरती पाहायला मिळते. 53 ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती अमोल आपण पाहतोय बरेचसे महागडे ठरताना पाहायला मिळत आहेत. आज अगदी पाहिलं ना तर अगदी धुमाकूळ घातल्या या इनिंग मध्ये दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पुरार गावची A1 जोडी आहे, आणि A1 क्वालिटीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. ओहो, याही वेळा आपण पाहतोय या वेळेला बॅट उलटी केली. स्विच हिटचा प्रयत्न, स्वीट साऊंड देणारा डीप बॅकवर्ड पॉइंट, आणि त्याच वेळेला आपण पाहतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार क्लास दाखवणारा शेजारच्या बॅट मधून चौकार.
टीमची धावसंख्या इथं पकडती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 57 या आकड्यावरती, 57 या आकड्यावरती. शहजाद 32 वरती बॅटिंग करतायत. फक्त आणि फक्त 8 बॉल त्याने फेस केलेत, 8 मध्ये 32. समोर आपण पाहतोय अमोल कमबॅक करावा लागणार आहे. कमबॅक करण्यासाठी अमोल देखील जाणला जातो, परंतु आज आपण पाहतोय तेवढीशी चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना राहिली नाहीये. परंतु कौतुक करावं लागणार ते म्हणजे फलंदाज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना सुद्धा त्याच्यावरती प्रहार केले गेले आणि आक्रमकता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून बऱ्याच सवऱ्यानंतर एक डॉट बॉल आहे. हो, याही वेळ आपण पाहतोय, या वेळेला आपण पाहतोय यष्टांच्या समोर सापडले आहेत. LBW च्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का अखेरकार अमोल यांनी अगदी आपण पाहतोय ब्रेक थ्रू मिळवलाय संघासाठी आणि 57 या आकड्यावरती पहिली विकेट. शहजाद मुकादम बॅक टू दी डग आउट. मैदानाच्या आतमध्ये आपण उपलब्ध करायचंय एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत कंप्लीट, जिथे आपण पाहतोय 18 बॉलचा खेळ अगदी समाप्त होताना पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर 57 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजे 7 रोहेकर युवा मंच पुरार या टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. 18 मध्ये 57 बनवल्यात म्हणजे अगदी आपण पाहतोय जवळपास 19च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाली. इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेचा आपण पाहायला गेला तर आजच्याच दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या ही 102 आपल्याला रॅपिड मोरबा या टीमच्या वतीनं पाहायला मिळाली. आता इथून पुढे बॅटिंग करणारा संघ पुरार कशा पद्धतीची बॅटिंग करेल तेही पाहावं लागणार आहे. परंतु आपण पाहतोय समोर तुषार शेठ वाडवल पुरस्कृत शिवगर्जना कळमजे हा संघ आपण पाहतोय, त्यामुळे तो संघ आता कशा पद्धतीने कमबॅक करेल तेही पाहावं लागणार आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. परंतु याच्यानंतर होणारी मॅच मी लक्ष वेधेन यंगस्टर साई त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला हा संघ पाहायला मिळणार तो म्हणजे इकरा 11 तुडील. मी लक्ष वेधणार आहे की आपण 2 टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्ट करायचंय, कारण का मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 टीमचे कॅप्टन एका साइडला साई एका साइडला तुडील, त्यामुळे 2 टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्ट करायचंय आणि मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज अगदी यंगस्टर नौका गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आर्यन पडवल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी समोर आपण पाहतोय माज खतीब पुरार गावचा सुपरस्टार. पहिला बॉल फुल टॉस, त्याच्यावरती केलाय प्रहार, बिग हिट, फुल टोल वसूल करणारा हा येतोय ऑन साइडला सिक्सर. थँक्यू. षटकार येताना पाहायला मिळाला. षटकाराच्या मैदान टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 63 या आकड्यावरती. माज कधी आपण पाहतोय 9 चेंडू मध्ये वैयक्तिक 31 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि टीमची धावसंख्या 63 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. पुढचा बॉल खोलात टाकला, यावेळेला आपण पाहतोय स्टेट डाऊन राऊंड केलेला फटका. त्याच वेळेला आपण पाहतोय राजराव तिथे होते, क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचं राहिलंय, बॉलला अडवलं गेलंय आणि फिकी केली. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे फौजात मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील.
आता इथून पुढे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलेत शहीदाद, अगदी चांगल्या पद्धतीची बॅटिंग करून ते मैदानाच्या बाहेर गेले. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती फौजाद, समोर आपण पाहतोय आर्यन पडवल आहेत. षटक क्रमांक 14 हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी स्पर्धा मोरबा फेस्टिवल आपण पाहतोय. पहिला बॉल फुल टॉस होता, त्याच्यावरती करायचं होतं प्रहार, फटका बसलाय. यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळाले अंकित वाढवले होते आणि त्याच वेळेला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली गेली आणि फौजादला अगदी शून्यावरती मैदानाच्या बाहेर यावं लागेल. बॅटिंग करत असताना साद रोहेकर युवा मंच पुरार या टीमला विकेटचं पतन. क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळतील पुरार संघाकडून आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये, परंतु माज खदीब अजूनही खेळपट्टीवरती आहेत. आर्यनला विकेट मिळाली. खराब पद्धतीचा बॉल होता, परंतु त्याच्यावरती मिडल ऑफ द बॅट फौजाद नाही करू शकले आणि त्याच वेळेला त्यांना मैदानाच्या बाहेर यावं लागलं. 3 बॉलचा खेळ अद्यापर्यंत आपल्याला होताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 4थं मार्गस्थ आहे. पुढचा बॉल आपल्याला आपण पाहतोय बॅकफुटला आले, त्याच्यानंतर अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे राहुल होते. स्कोर लेग रिझनला बॉल मार्गस्थ झाला. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आपल्याला स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली. नौशादला देखील माहिती आहे अगदी माज खदीब चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत सुरुवातीपासून, त्यांना कुठेतरी स्ट्राईक वरती आणणं हे फार गरजेचं होतं. आणि एंट्री झाली आहे मिकी माऊस यांची. पुन्हा एकदा मोरबा फेस्टिवल मध्ये हार्दिक स्वागत. ओ माज खदीब यांच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन राऊंड केला फटका अगदी समोरच्या दिशेने. आउटस्टँडिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्लोरियस फटका सीमारेषेच्या पार. आणखीन एक दर्जेदार सिक्सर. पहा मिकी माऊस अगदी मनोरंजन करण्याचं काम देखील करतात, त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाणी देखील पोहोचवतायत. वा, कौतुक असणार आहे मिकी माऊस यांचं. सगळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 71 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल समोर माज. शेवटचा बॉल होता, हलक्या हाताने आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली आहे. त्यांना माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये मला स्ट्राईक वरती राहणं फार गरजेचं आहे. तेच त्याने केलं. एक धाव आली. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 आले संपुष्टात आणि 4थ्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 72 72 विथ लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती बॅटिंग करणारा संघ तो म्हणजे साद रोहेकर युवा मंच पुरार या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे, जिथे आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती जास्तीचा विश्वास दाखवला जाईल तेही पाहावं लागणार आहे. अगदी मानगाव प्रीमियर लीग सीझन 2 ज्याने खऱ्या अर्थानं गाजवलं, उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार ज्याच्या नावावरती राहिला होता तो कलमचे एक्सप्रेस राज राऊत बाउंड ट्रॅक वरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. समोर आपण पाहतोय माज खदीब आहेत 12 चेंडू मध्ये वैयक्तिक 39 39 धावसंख्येवरती खेळत आहे. टीमची धावसंख्या 72. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं फवाद यांच्या बॅट मधून अर्धशतकीय खेळी आली. त्याच वेळेला आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं तर तौफिक परदेसी यांच्या बॅट मधून अर्धशतकीय खेळी आली. आता इथून पुढे पाहतोय आपण ते म्हणजे माज आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती फटका खेळायचा होता, एक धाव घेतली गेली आहे. एकाच धावेवरती यावेळेला थांबावं लागणार आहे, परंतु प्रश्नचिन्ह निर्माण झाला असे संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये. अगदी राज राऊत शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी इतक्या वेळ त्यांना थांबून ठेवलं गेलं होतं आणि आता अखेरकार आपल्याला 5व्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत.
पुढचा बॉल कोलाट आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पुन्हा एकदा आपण पाहतोय जास्तीचं काही मिळणार नाहीये. स्लॉग ओव्हरच्या षटकाला इथून पुढे झाली सुरुवात. एक धावाली टीमची धावसंख्या आपल्याकडे पाहायला मिळते 74. चार बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. समोर आपण पाहतोय पुरार एका साईडला कळमजे. ओहो यावेळी आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. मिकी माऊस देखील आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा कळवतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. अगदी यष्टांचा वेध घेणारा बॉल आपल्याला तिथे हाताळायचा होता. अशा पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळायचा होता राज राऊत यांना, परंतु डाऊन द लेग साइड जाणारा बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल हो चॉप केले फक्त अगदी दिशा देण्याचं काम केलंय. जमिनी लगत केलेला फटका. 3 खेळाडू धावतात. बॉल उडवण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव घेतली गेली आणि त्याच वेळेला आपण पाहतोय बघता बघता अगदी सहजरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आपल्याला होताना पाहायला मिळाला. म्हणजे थोडंच काय होईना परंतु राज राऊत यांना यश आलंय समोरच्या टीमला थांबवण्यामध्ये. टीमची धावसंख्या 77 आपण पाहतोय. 5 धावा अद्यापर्यंत राज राऊत यांनी खर्च केल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल कोलाट टाकला होता. फटका बसलाय. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. कव्हरच्या दिशेने बॉल मार्गाचं होताना पाहायला मिळाला. वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा बघता बघता अगदी सहजरित्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय चौकार षटकार नाही आलेत परंतु सिंगल डबल ने स्कोर कार्ड हे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल कोलाट टाकला होता. याही वेळेला आपण पाहतोय जमिनी लगत केलेला फटका. लॉंगॉनच्या दिशेने बॉल मार्गाचा झालाय. जास्तीच मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय मोमेंटम आपला बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न राज राऊत यांचा झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 80. शेवटचा बॉल असणार आहे पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहतोय. हो शेवटचा बॉल होता आणि त्याच वेळेला आपण पाहतोय शेवटचा बॉल डॉट स्वरूपाचा येताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथून पुढे समाप्त होताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 80 झाली आहे. इथून पुढे जिंकण्यासाठी सेकंड इनिंगच्या खेळामध्ये 81 धावसंख्येची गरज. ते म्हणजे तुषार शेट वाडवल पुरस्कृत शिवगर्जना कळमजे या टीमला 30 मध्ये 81 बनवायचे आहेत. त्यामुळे एक चांगल्या दर्जाची मॅच या सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. त्याआधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत पुन्हा एकदा परिवर्तन. जिथे आपण आवाज ऐकणार आहोत ते म्हणजे दापोलीचा बुलंद आवाज इमाद सर यांना आपण इन्व्हाइट करूयात या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा एक दमदार स्पर्धा मोरबा फेस्टिवल 2025. यंगस्टर साई यांच्या अगेन्स्ट इकरा 11 तुडील. दोन टीमचे कॅप्टन्स आपण लगेच या मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बोथ टीमचे कॅप्टन्स आपण यायचे मान्यवरांच्या शुभार्थाने आपण या पुढच्या मॅच मध्ये टॉस आपण करणार आहोत. यंगस्टर साई एका साइडला असेल आणि एका साइडला इकरा 11 तुडील. चला विनंती करूत आपण यायचंय. जिथे एका साइडला यंगस्टर साई एस वलिद बंदरकर आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आणि त्याचबरोबर इकरा 11 तुडील टीमचे कॅप्टन्स आपण लगेच पाठवा. सन्माननीय शोएब भाई यांच्या शुभारंभ आपण करणार आहोत या मॅचचा टॉस.
बोथ टीमचे कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळतात. एकदा आपण टॉस दाखवून देऊयात. एका साईडला टेल, एका साईडला हेड. कॉल असेल. यस, तुडील यांचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शोएब यांच्या शुभाताने हेड कॉल दिलाय तिथे आणि त्याच वेळेला टेल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. टीम यंगस्टर साईड बाजूने टॉस केला. प्रथमचा डिसिजन काय असेल? फिल्डिंग करायचा डिसिजन आपण पाहतोय. समोर आपण पाहतोय तुडील सारखा मोठा संघ आहे आणि त्याच वेळेला फिल्डिंग करत असताना किती रोखण्याचा प्रयत्न असेल? कमी. आणि शेवटचा प्रयत्न आयोजनाबद्दल काय वाटतंय? खेळत असतात कसं वाटतंय, काय सांग? एक नंबर. येस, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत आणि त्याचबरोबर तुळी संघात देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. जिथे या टीमच्या बाजूने टॉस केला आणि प्रथमतः त्याने फिल्डिंग घेण्याचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. मध्ये आपण पाहणार आहोत एक चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहणार. त्यामुळे आपण बॉक्स मध्ये दापोलीचा गोड आवाज, बुलंद आवाज सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच. आपण ज्यांचा आवाज ऐकला ते होते सूरज शिंदे सर. सर संजय शिंदे सर, आपलं सहर्ष धन्यवाद. दुपारच्या सत्रात प्रेक्षकांचाही मनापासून हार्दिक स्वागत. संजय सर, अगर मैं कहूं तो ये जो ग्राउंड है, इस ग्राउंड पर जिस तरीके से 81 का जो लक्ष्य रखा है, माना कि ये हेल्दी आस्किंग रन रेट है, लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि इस विकेट पर, इस ग्राउंड पर चेसेबल क्रिकेट देखने मिलेगा. चलिए आइए दोस्तों, फिर एक बार लिए चलता हूं एक टेनिस क्रिकेट की अद्भुत दुनिया में. मोरबा फेस्टिवल सीजन 1 की टेनिस क्रिकेट की अद्भुत दुनिया में आपका स्वागत है. जी हाँ, टूर्नामेंट को ऑर्गेनाइज जिस तरीके से किया, प्रकाश जैन, मंसूर भाई घंगरेकर, साथ ही साथ मुश्ताक भाई राउत, नवीद भाई मुल्ला, मोहतशिम धनसे, नवीद बड़े, तौसीफ बड़े, मुदस्सिर धनसे, साथ ही साथ फरीद हरनेकर, इमरान चिलवान, फवाज धनसे, राजा भाई राउत, फारूक बंदरकर, सोहेल घंगरेकर, मुबारक राउत, इस्माइल पाल, माजिद राउत, नवाज करजीकर, आदम महेशकर, फैयाज राउत, रियाज धनसे, फहद धनसे, इफ्तिकार जाफर, आमिर राउत, शकील राउत. जी हाँ, और भी नाम है. खेल की हो रही है शुरुआत बारी बारी से, तभी जिस तरीके से तमाम लोगों का हम शुक्रिया अदा करेंगे. पहली गेंद पर पहला ब्लास्ट, कमाल का स्ट्रोक. पहली ही गेंद पर स्वागत किया है गेंदबाज का, झन्नाटेदार सिक्सर. आप देख रहे हैं मोरबा फेस्टिवल 2025 का ये पहला सीजन, आज का दूसरा दिन, दोपहर के सत्र का माहौल. जिस तरीके से पहली गेंद पर पहला ब्लास्ट, पहला हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाया था लॉन्ग ऑफ की रीजन में. एक तरफ साद रोहेकर युवा मंच पुरार और दूसरी तरफ देखा जाए तो तुषार शेठ वडवल शिवगर्जना कालमजे, ये टीम खेल रही है. मजा आएगा मुकाबले में क्योंकि धुआंधार शुरुआत मिल चुकी है. जिस बल्लेबाज के स्ट्रोक आया है अमोल और अनिकेत, ये अंकित, अमोल और अंकित ये टीम के सबसे बेहतरीन जोड़ी है, रिकॉग्नाइज पेयर है. आइए देखते हैं कि 81 किस तरीके से बनाने में कामयाब हो पाएंगे. पहली गेंद सिक्सर में आई, दूसरे गेंद के साथ गेंदबाज सलमान. ओहो, इस बार और एक बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन वहां पर फील्डर को पाया. लॉन्ग ऑन की जानिब आखिरकार ये बल्लेबाज का विकेट. विकेट जा चुका है, बहुत ही बड़ा विकेट, प्रेशियस विकेट. पहली गेंद पर सिक्सर लगाने के बाद दूसरी गेंद पर लॉन्ग ऑन की जानिब खेलने की कोशिश की, लेकिन भूल गए कि वहां पर खिलाड़ी था. जिस तरीके से प्रोटेक्शन लगा गया लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट की रीजन में, अन्यथा खिलाड़ी जिस तरीके से पुरार की टीम के ताल्लुक से अगर कहूं तो 30 यार्ड सर्कल के अंदर नजर आ रहे. फ्लैंक्स की दिशा में खिलाड़ी
गली की रीजन में खिलाड़ी पॉइंट कवर घेरे में, एक कवर घेरे में, मिड ऑन घेरे में मिड ऑफ घेरे में रखा गया है। अब अमोल की जगह संभालने के लिए न्यू बैटर मैदान में उतर चुके हैं। राज राउत एक बेहतरीन खिलाड़ी है। मुझे ऐसा लगता है कि समान इन्हें पिंच हिटिंग के लिए बुलाया है, जिम्मेदारी के साथ बैटिंग करनी पड़ेगी। सामने पूरा जैसे एक मजबूत टीम है, लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि एक सिक्के के दो पहलू होते हैं। एक जिस तरीके से पहले सत्र की धुआंधार बल्लेबाजी, धुआंधार शुरुआत दिलाई थी माज खतीब ने, वैसे ही शुरुआत दिलानी पड़ेगी। आइए देखते हैं किस तरीके के खेल को खेला जाएगा। 2 गेंदे 6 रन 1 विकेट, गेंदबाज चले ओवर द विकेट से। वो इस दफा फुल टॉस गेंद थी, ठीक से टाइमिंग नहीं कर पाए, वहां पर बल्लेबाज चूक गए। 3 गेंदे हो चुके हैं, टीम का स्कोर 6 विकेट जा चुका है। एक जिस तरीके से 81 का पीछा करना है, बहुत ही बड़ा लक्ष्य, लेकिन इसको प्राप्त किया जा सकता है। आस्किंग रन रेट जिस तरीके से मैंने कहा कि थोड़ा सा हेल्दी नजर आ रहा था, लेकिन ऐसा नहीं है कि इसको पार नहीं किया जा सकता। हर ओवर में रिक्वायर्ड रन रेट 16 का लगभग औसत था, लेकिन अब ये 16.76 के औसत से रन बनाने पड़ेंगे। बहरहाल मैच की ओर वो इस दफा देखिए बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश, थोड़ी सी जल्दबाजी की और ये देखिए मौका बना। जल्दबाजी की थी वहां पर, आधे विकेट पर चले गए थे बल्लेबाज राज, लेकिन बाल बच गए। दोनों बैटर देखा जाए तो अभी तक उन्होंने अपना खाता ओपन नहीं किया है रनों के मामले में। 4 गेंदें हो चुकी है, 4 गेंदों में रन बने हैं 6, 1 विकेट जा चुका है। हिम्मत जुटानी पड़ेगी, साहस दिखाना पड़ेगा, साझेदारी पनपनी बहुत जरूरी है इस मुकाबले के अंदर। गेंदबाज चले अगली गेंद के साथ ओवर द विकेट। वो इस दफा फिर एक बार विकेट कीपर और बल्लेबाज बीट हो गए, कोई रन नहीं। वाह कमाल का स्पेल, मानना पड़ेगा सलमान को। पहली गेंद पर सिक्सर खाने के बाद बल्लेबाज को रुकाए रखा है, रन आ नहीं रहे। इसके पीछे की वजह है गेंदबाजी की, अगर मैं बात करूं तो कसी भी बॉलिंग। बहुत ही अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ, 5 गेंदे स्कोर हो चुका है 6। और इस दफा फिर अच्छी गेंद, फिर अच्छी गेंद, स्टंपिंग और बल्लेबाज की कहानी खत्म, खेल में ट्विस्ट। कि हमें जिन जिन लोगों ने जिस तरीके से सपोर्ट किया है, ये वो नाम है जिन्होंने इस टूर्नामेंट को प्रेजेंट किया, जिसका मैंने शुरुआती पहली गेंद के पहले ही जिक्र किया था। सम्मान उसमें से कुछ नाम और भी हैं जो मैं बताना जरूरी समझता हूं। एक ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 6, 2 विकेटों का नुकसान। नौमान धनसे, इमरान मुल्ला, अजहर हसवारे, हुस्बान ताजुद्दीन, रिहान धनसे और काजिम धनसे, ये वो तमाम दोस्त है जिन्होंने दोस्ती दिखाई और इसकी वजह से ये टूर्नामेंट फिर एक बार आपके सामने आई है। लेकिन मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं तौसीफ राउत जी का, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए बहुत मेहनत उठाई है। रैपिडो इवेंट के मालक जो कि इनकी कंपनी है, और जिस तरीके से हर तरीके से उनका ताउन रहता है, एक सक्सेसफुल बिजनेसमैन मैं कह सकता हूं। पहली ओवर के बाद कसी भी बॉलिंग, इकोनॉमिकल ओवर, पावर प्ले में पावरफुल बॉलिंग देखने मिली। 6 रन का ओवर किया जिसमें 2 विकेट हासिल किए। मैं अक्सर कहता भी हूं कि अगर पावर प्ले जो है ना, ये 2 धारी तलवार की तरह है, रन आए तो रनों का धमाका, और अगर विकेट आए तो विकेटों का कोहराम देखने मिला। एक ही ओवर में 2 विकेट 6 रन। फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर नॉन पावर प्ले की ओवर में माज आए हैं, टीम की आन शान माज खतीब। ओहो, पहली ही गेंद बल्लेबाज बीट होते हुए नजर आए, ड्राइव करना चाहते थे, रन आया है यहां पर 1, ड्राइव करना चाहते थे। स्कोर की बात करें तो स्कोर धीरे धीरे सरकता हुआ 7 रन पर। कमबॅक करावंच लागेल, आपल्यामध्ये जे काही क्षमता है ते दाखवावी लागणार आहे। वो इस बार देखिए कुछ अलग इरादा था, यहां पर स्ट्रोक को चेक करना चाहते थे, लेकिन एज लगा, बैट का मोटा सिरा लेकर गेंद सीधी फ्लाइंग स्लिप की दिशा में, बल्लेबाज का विकेट।
में बहुत ही कमाल का क्रिकेट मैदान के अंदर पेश किया जा रहा है। आज आप देख रहे हो कि अल्ताफ दादा स्टेडियम में मोरबा फेस्टिवल सीजन 1 का ये मोरबा फेस्टिवल ट्रॉफी का आज का दूसरा दिन, जहां पर जबरदस्त बॉलिंग कर रहे हैं मास खतीब। इस दफा अगली गेंद लेकर और ये गेंद लेग स्ट्रिक को छोड़ती हुई, ओहो हो अंपायर जी और उनके साथ में मिकी माउस का भी इशारा। इट इज वाइड बॉल। न्यू बैटर मैदान में इन हो चुके हैं आर्यन। मानगांव की तरफ से जिस तरीके से आप देख रहे हो, मानगांव तालुके के अंदर एक छोटा सा गांव है, जिस तरीके से कामतले, कलमजे और कलमजे टीम के ताल्लुक से अगर कहूं तो टीम थोड़ी सी बैकफुट पर आ चुकी है। 8 रन 3 विकेटें कलमजे टीम के ताल्लुक से अगर कहना चाहूं तो वापसी करने के लिए थोड़ा सा मुश्किल में डाला है अब गेंदबाजों ने, क्योंकि अच्छी बॉलिंग चल रही है, सही ठिकाने पर बॉलिंग चल रही है। इस दफा फिर विकेटों में गेंद थी, बल्लेबाज ने उसे ऑन साइड की जानिब खेला मिड विकेट की रीजन में 1 रन। वाह सुपर बॉलिंग। अब तक मास खतीब ने 4 गेंदें फेंकी और 4 गेंदों में रन खर्च किए सिर्फ 3 और 1 विकेट उनके नाम है। नॉन पावर प्ले की ओवर में बॉलिंग करने के लिए आए हैं। और इस दफा खेला हुआ स्ट्रोक आड़े बल्ले से ऑन द राइज, जिस तरीके से खेलना चाहते थे लेकिन ठीक से टाइमिंग नहीं हुआ। 1 रन आता हुआ सिंगल की मदद से टीम का स्कोर धीरे धीरे सरकता हुआ डबल फिगर में अब जाकर 10 रन पर। 3 विकेटों का नुकसान, 19 गेंदें और जीतने के लिए 71 रन। बहुत रन चाहिए। हर मैच के अंदर हम देखते हैं कि खिलाड़ी संघर्ष दिखाते हैं, मेहनत दिखाते हैं, लेकिन इसमें कलमजे टीम की जो परिस्थिति है, 2 ओवर की समाप्ति के बाद 10 रन 3 विकेटें। पहली ओवर बहुत कमाल की रही, 6 रन का ओवर, लेकिन मास खतीब के लिए भी जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। क्या बॉलिंग की, क्या स्पेल की अपना। सिर्फ 4 रन का ओवर जिसमें विकेट भी उनके नाम है। जिस तरीके से सलमान राउत हमारे साथ स्कोरिंग का काम कर रहे हैं, बहुत ही अच्छा स्कोरिंग का काम कर रहे हैं, ऑफलाइन स्कोरर। अक्षर इतना अच्छा है कि कोई भी इनका दीवाना हो जाएगा। मेरे हाल मैच की ओर बढ़ते हैं, जहां पर 2 ओवर की समाप्ति के बाद अब तीसरा ओवर फेंकने के लिए आए हैं। नौशाद आए हैं बॉलिंग ट्रैक पर। नौशाद ने जिस तरीके से पहली ही गेंद डाली, बल्लेबाज आउट हो जाएंगे वहां पर। आउटर एज लगी और शॉट फाइनल के रीजन में लगने वाला और एक झटका, विकेट। यादगार टूर्नामेंट दोस्तों, आज का दूसरा दिन है मोरबा फेस्टिवल सीजन 1 का ये पहला इवेंट। जिस तरीके से आप देख रहे हो, आज का दूसरा दिन, टीम थोड़ी सी बैकफुट पर आ चुकी है और इस दफा खेला हुआ स्ट्रोक गेंद हवा में और ये विकेट, बल्लेबाज का विकेट जाता हुआ। वाह कमाल की बॉलिंग। अब तीसरे गेंदबाज ने भी विकेट लेना शुरू कर दिया है।
हेलो। फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर नौशाद, 2 गेंदे उन्होंने फेंकी, अब तक 2 रन खर्च किए हैं। 2 विकेट आए हैं। विकेट जिस तरीके से हैट्रिक पर है, ये गेंदबाज कोई रन अब तक खर्च नहीं किया। बहुत ही कमाल की बॉलिंग कर रहे हैं, 2 विकेट हासिल कर चुके हैं। क्या हैट्रिक देखने मिलेगी? नहीं, गेंद को खेला है एक्स्ट्रा कवर की जानिब, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र से गेंद सीधी निकल गई है सीमा रेखा के बाहर। यह आने वाला इस ओवर का पहला चौका। टीम का स्कोर 14 रन। चौकी की मदद से इस दफा इंप्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, बीट हो गए वहां पर बल्लेबाज। डॉट बॉल। स्कोर देखा जाए तो 14 पर रुका हुआ। न्यू बैटर मैदान में इन हो चुके हैं सचिन। स्ट्राइक पर सचिन है। बहुत ही बेहतरीन ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया हुआ। टूर्नामेंट को बोलना बहुत आसान, लेकिन मैनेज करना उतना ही मुश्किल होता है। लेकिन मैं सराहना करना चाहूंगा उन तमाम दोस्तों की जिन्होंने इस टूर्नामेंट को कामयाब करने के लिए बहुत मेहनत उठाई। और ये देख सकते टीवी स्क्रीन पर इस दफा क्या हुआ, बल्लेबाज का विकेट आगे निकल गए थे, मन बना लिया था, गेंद लेग कटर डाली और बल्लेबाज का विकेट स्टंपिंग के रूप में। रिजवान आए हैं बॉलिंग ट्रैक पर, अंपायर से अपील कर रहे थे, लेकिन वहां पर लेग बाइस के रूप में यहां पर रन मिलता हुआ एक। टीम का स्कोर धीरे धीरे सरकता हुआ अब जाकर 15 रन पर। अभी भी 11 गेंदे और 66 रन। चौथा ओवर मैदान के अंदर जारी है। चौथी ओवर की दूसरी गेंद पर सामने की जानिब खेलने की कोशिश की, फील्डर को सुदूर गेंद से गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर। जरूरी थी और अब जाकर सुजल आते ही पहिली गेंद पर चौका लगाया है। सुजलकडे आत्मविश्वास भरपूर आहे, स्वतःसाठी नव्हे तर संघासाठी खेळतोय, गावासाठी खेळतोय। बघूया पुढचा चेंडू। और इस दफा फिर रिजवान ने वहां पर अच्छी गेंद डाली। स्ट्राइक पर देखा जाए तो सुजल है, नॉन स्ट्राइक पर आर्यन। स्कोर की बात करें तो 19 रन। कहां ना कहां इस टीम के अंदर वो खिलाड़ी की हमें कमी महसूस हो रही है। उन खिलाड़ियों की वजह से टीम की जिस तरीके से पहचान है, वो खिलाड़ी इस वक्त मैच को देख रहे हैं। जॉब पर होने की वजह से उन्हें वो मौका नहीं मिल पा रहा है, लेकिन आज अपने टीम का खेल जरूर देख रहे हैं। जब मौका मिलता है ना, तो उस मौके का फायदा उठाना जरूरी है। किस्मत सबको मौका देती है और मेहनत सबको चौका देती है। 9 गेंदे और 62 रन बहुत मुश्किल जरूर है, लेकिन मैच के अंदर मजा दिला सकते हैं अच्छी बैटिंग करके। इस दफा इंप्रोवाइज तरीके से फाइन लेग की जानिब खेल दिया है 4 रन के लिए। चौकी की मदद से टीम का स्कोर 23 रन। धीरे धीरे स्कोर आगे सरकता हुआ। फिर इंप्रोवाइज तरीके से बिहाइंड द विकेट खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, आता हुआ सिक्सर, 6 रन।
कमालीची बॅटिंग पाहायला गेलात तर मैदानात सुजल आणि दुसऱ्या बाजूला आर्यन आहे. स्ट्राइक वरती आता आर्यन आहे आणि आर्यन ज्या प्रकारे बॅटिंग करतोय आपण बघू शकाल टीव्ही स्क्रीन वरती आमचे मिकी माउस हाथ में जिस तरीके का फ्लैग है, ये ब्लू कलर से साफ साबित हो रहा है कि आज जिस तरीके के हमने देखा कि रैपिडो टीम के बदन पर जो टी शर्ट था खिलाड़ियों के ऊपर वो भी नीले रंग का था. इस दफा और एक आता हुआ ये स्ट्रोक. हेलो, 4 रन के लिए इस दफा और एक बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे और ये भी गेंद जाएगी मैदान के बाहर. 4 रन लगातार 2 चौके आए. टीम का स्कोर तेजी से उछल रहा है इस दफा और एक बड़ा हिट. ओ माय गॉड, क्या बल्लेबाजी चल रही है अब. 6 रन. मुझे ऐसा लगता है कि आर्यन को बहुत पहले आना चाहिए था, तो जरूर बॉल देना है वहां पर तो जरूर कुछ हो सकता था. 3 गेंदों में आदिल ने 14 रन खर्च किए हैं, चाहे मैच का रिजल्ट उनके तरफ ना आए. शिव गर्जना कलमजे, अगर इनकी तरफ से रिजल्ट अच्छा न भी आए, अगर जीत न भी ले, लेकिन एक अच्छी यादें छोड़कर जा सकती है. जिस अंदाज से बल्लेबाज खेल रहे हैं मुझे ऐसा लगता है कि आर्यन की रील्स शाम में जरूर गिरने वाली है. जिस अंदाज से वो बैटिंग कर रहा है, कमाल की बल्लेबाजी. कोई गेंद उसने छोड़ी नहीं है. 4 रन के लिए फिर स्ट्रोक चला गया. कमाल की बल्लेबाजी. इस चौकी के साथ देखा जाए तो चौकों की हैट्रिक पूरी कर दी वहां पर आर्यन ने आज के दिन में. अच्छी बैटिंग कर रहे हैं. अब इस ओवर की 2 गेंदें आना बाकी. टीम का स्कोर हुआ है 47, 6 विकेटों का नुकसान, लेकिन ये रन बहुत पहले आने जरूरी थे. इस दफा और एक पीछे की जानिब खेला है, गेंद फिर जाएगी वाइट प्लस 22 के रूप में. ये आते हुए 4, यानी कुल 5 रन और इसी के साथ टीम के 50 रन पूरे. बॉल दीजिए वहां पर. कमाल का खेल मैदान के अंदर चल रहा है इस वक्त. देखा जाए तो शिव गर्जना कलमजे, हमारे संजय सर को भी विश्वास नहीं हो रहा है कि बल्लेबाजी क्या हो रही है. कहां ना कहीं इस आर्यन को बहुत पहले आना चाहिए था, लेकिन क्रिकेट में अगर मगर से नहीं चलता किंतु परंतु का तो सवाल ही नहीं आता. खास करके जिस तरीके से तौसीफ भाई राउत और उनके पूरे दोस्तों की जो सोच थी, वो सोच हकीकत में उन्होंने बदल कर दिखाई. मैं एक ही बात कहना चाहता हूं तौसीफ भाई, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की कोई जरूरत नहीं है, बस दिशा को बदलो किनारे बदल जाएंगे. आज आप लोगों ने साबित कर दिखाया कि टूर्नामेंट जिस तरीके से आपने रखी आहे, आपल्याच तळागाळातल्या खेळाडूंना सुवर्ण संधी देण्यात यावी आणि त्यांच्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते दिसून यावं आणि ते खेळावे. आणि ह्या प्रकारे मैदानात चालू असलेला खेळ, वाईट पंचांचा इशारा, धावा झाले 53 आणि त्याच्यासाठीच प्रयत्न केला होता, त्याच्यासाठी अटहास केलं होतं. चांगलं क्रिकेट मैदानात चालू है. अच्छा क्रिकेट मैदान के अंदर इस वक्त चल रहा है. आखिरी गेंद इस इनिंग की और इसी के साथ स्विच इट. ओह माय गॉड, खरोखर हा बॅट्समॅन संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा मॅच आता संपलेली आहे याची रील सुद्धा नक्कीच पडणार आहे. बघू शकता आपण टीव्ही स्क्रीन वरती काय स्विच इट मारलाय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच हरलो तरी चालेल पण एन्जॉय केलंय क्रिकेटला. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोघांसाठी. आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचं खूप 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 कौतुक. या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, चांगलं क्रिकेट सादर केलं आणि सामना जिंकलेला आहे पुरार या संघाने. जाऊया डीजे कडे आणि त्याच्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे नक्कीच जाऊ.